श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, आवश्यक खर्च करणे आवश्यक आहे, पण अनावश्यक खर्च करणे टाळणे, त्यासाठी मार्ग काढणे हे परिस्थितीचे गांभीर्य आहे. जर कुणी खूप काही आवश्यक खर्च करत असेल तर त्यासाठी परमेश्वर त्याला योग्य मदत करतो, आणि जो अनावश्यक खर्च करून आपल्यावर चुकीची परिस्थिती ओढवतो त्यासाठी परमेश्वरही त्याला माफ करत नाही किंवा त्याला पुढे नेत नाही. माझा दिव्य प्रकाश त्यालाच प्राप्त होतो जो योग्य दिशेने पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतो. शेवटपर्यंत तुला माझा आशीर्वाद आहे. कायम तुझ्यासाठी ते उघडेल जे योग्य आहे, जे तुला पूर्ण करण्यासाठी आहे. माझ्या प्रिय भक्ता, कल्पना कर की येणाऱ्या 7 दिवसात तुझे नशीब कसे चमकेल. जर तू प्रार्थना करत आहेस किंवा जे काही मागत आहेस ते तुला देण्यात येणार आहे. तुझी योग्यता आणि त्याही पलीकडे तुला आशीर्वाद देणार आहे. माझ्या आशीर्वादाने तुझे जीवन उच्च स्तरावर पोहोचवल्या जात आहे. ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा जे तुम्हाला हवे आहे, कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे. वेळ आहे जेव्हा तुझ्या कित्येक वर्षाच्या प्रार्थनांना फळाची प्राप्ती होणार आहे. तुम्ही जे काही मागाल ते मिळेल. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आपले कर्म योग्य पद्धतीने पुढे न्या, कारण कर्मातूनच तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात. मी तुम्हाला माझा हात देतो आणि पुढे नेतो. तुमच्या फळाची अपेक्षा करा. पाहिजे आहे ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे. किती वेळा स्वतःला सावरले आहेस आणि किती वेळा या विश्वास देवावर ठेवा. कधीतरी स्वतःवर विश्वास दाखवा. कधीकधी प्रमाणाच्या बाहेर तुम्ही जे काही विचार करता ते नकारात्मक दिशेकडे वळू लागतात. म्हणून आपल्या कुटुंबाबद्दल सकारात्मक विचार करा. नेहमी सकारात्मक गोष्टी आठवण करा. नकारात्मक विचार तुमच्या बाजूला येतील. ते तुमच्या शिरण्याचा प्रयत्न देखील करतील, पण त्यांना वारंवार बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा. त्यांना तुमच्यापासून वेगळं करा. तुमच्या कुटुंबावर तुमचा विश्वास अधिक वाढवा. तुमचं प्रेम वाढवा. तुमचा संवाद वाढवा आणि एकत्रित राहा. जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत एकत्रित राहाल तेव्हा तुमचे अनेक प्रश्न आपोआप सुटू लागतील. ही दाखवून देण्याची वेळ आहे. जेव्हा तुम्ही दाखवून द्याल की तुमचे आईवडिलांवर प्रेम आहे, तुमच्या भाऊवर प्रेम आहे, तुमच्या प्रियजनांवर प्रेम आहे, तेव्हा तुम्ही अधिक एकत्रित याल. आशा ठेवा, कारण निराशा तुम्हाला दूर लोटायची आहे. नाते तिथेच प्रस्थापित करा जे तुमच्यासोबत निरंतर आहेत, जे तुमच्यासाठी निरंतर काहीतरी करायला तयार आहेत. होय, कारण नाते तेव्हाच टिकतात जेव्हा तुम्ही त्यांना वेळ देऊ लागता. त्यांच्यासाठी तुमच्या मनात प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या भावना आहेत. आपल्या माणसांना भावनांची कदर असेल तर या संदेशाला एक लाईक करा, कारण भावनांची कदर जो करतो तोच पुढे जातो. वेळ वाचवा आणि वेळ त्यांनाच द्या जे तुमच्यासाठी आहेत, जे तुमच्यासाठी निरंतर उपस्थित असतात. निरर्थक वेळ वाया घालवू नका. तुमच्या वेळेला महत्त्व द्या. पटवून द्या की तुमच्याजवळ जो काही वेळ आहे तो परमेश्वराला नामस्मरणात घालवण्यासाठी, चांगल्या गोष्टी करण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी आहेत. बाळा, माझ्यात आणि तुझ्यात एक अभेद्य नातं निर्माण कर. मी तुझाच आहे आणि तू माझाच आहे असं संपूर्णपणे मानशील तेव्हा तू मला प्रत्येक ठिकाणी पाहशील. त्या नात्यात, त्या प्रेमात, त्या आपुलकीत, त्या जिव्हाळ्यात, त्या भावनेत तू मला पाहशील. तुझ्या प्रत्येक परीक्षेत मी तुला दिसेल. मी तुझे उत्तर देईल, तुला सावरेल आणि तुला पुढे नेईल. बाळा, तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस. तुला जे काही बदल्यात मिळत आहे
ते सर्व काही तू आभार व्यक्त कर. प्रचंड थकवा, ताण, तणाव हे सर्व काही तुझ्या बाजूला निघत आहे. आता तू शुद्ध आणि पवित्र होत आहेस. तुझ्या कर्माच्या गतीला मी पुढे नेत आहे. कर्माची गती ही तुला ते सर्व काही देण्यासाठी आहे. आभार मान, कारण तुझे प्रत्येक कर्म मी पाहत आहे. तुझ्यासाठी माझे आशीर्वाद आहे. कित्येक वेळा तुझ्या मनाला त्रास होतो की इतरांचे भले केले, पण परिस्थितीने तुला काय दिले आहे? आजपर्यंत तुझ्या जवळ काय आहे? तू काय मिळवले आहे? काही कठोर निर्णय तुला करावे लागले आहेत. कित्येकदा तुला काही नात्यांनी घाबरवले आहे, तर काही नात्यांनी तुला एकट्यात सोडले आहे. पण परमेश्वर भगवंत निरंतर तुझ्यासोबत असतो. भगवंत परमेश्वर तुला कधीही एकटं पडू देत नाही. तुझ्या भावनांना जपतं, तुला आवरतं आणि तुला पुढे नेतं. आज तुझ्या नशिबात काही मोठा चमत्कार लिहिल्या जात आहे. तुला मी आज काही सुवर्णकिल्ली देत आहे. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. प्रत्येक वेळेस तू जे काही कार्य करतोस त्यावर विश्वास ठेव की तू हे स्वतःच्या बुद्धीने करत आहेस किंवा इतरांचा सल्ला न घेता. तू जर एखादे कार्य स्वतःच्या सल्ल्याने करत आहेस, स्वतःच्या विचाराने करत आहेस, तर त्यात ठाम राहा, कारण तुला त्यातला विजय प्राप्त होईल. ते दिव्य प्राप्त होईल जे तुला मिळणार आहे. काही गोष्टीत खोल विचार करणे टाळा, कारण काही गोष्टींमध्ये खोल विचार केल्यास काही नकारात्मकता त्यासोबत जुळतात आणि त्या तुमच्या विचारात उतरतात. म्हणून कधीकधी काही स्पष्टपणे दिसत आहे त्याचाच विचार करा आणि तेच स्वीकारा जे दिसत आहे. पण कधीकधी माणूस अशा शक्यतांना किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन काही विचार करू लागतो जे तुमच्यासाठी नाही किंवा जे तुमच्यासाठी नकारात्मक आहे. मग ते योग्य नाही हे तुम्हाला माहीत असताना पुढे पाऊल टाकू नका. थांबा, विचार करा आणि मग एक निर्णय घ्या, जो निर्णय तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी योग्य असेल, तुम्हाला योग्य दिशेला नेणारा असेल. हे भगवंत परमेश्वर तुमच्यासाठी सर्व काही निर्माण करत आहे. फक्त ते तुम्हाला पूर्ण विश्वासाने स्वीकार करायचे आहे. कधी स्वतःला एकटा मानू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकेल त्याला श्रीमंत होता येईल, कारण त्याच्यातून ते नकारात्मक निघून जाणार आहे. त्याच्यासाठी माझा दिव्य प्रकाश पोहोचत आहे आणि त्या दिव्य प्रकाशाने तू संपूर्ण न्हाऊन निघशील आणि तू आनंदी होशील. आर्थिक समस्या त्या तुझ्या संपवण्यात येतील. तुझी आर्थिक संपन्नता वाढवण्यात येणार आहे. तुम्ही आजपर्यंत जे काही सहन केले आहे त्यातून आता तुम्हाला खूप मोठं काहीतरी मिळणार आहे, ज्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. बाळा, तू एकटा नाहीस, तर सर्व काही सकारात्मक बाजूने विचार कर. जो विचार करशील तो सकारात्मक ठेव, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेवल्यास तुला कसलीही कमतरता भासणार नाही. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे कोडे सोडवून टाकेल आणि तुला पुढे नेईल. तुझे प्रश्न सुटू लागतील. तुझा स्वामी आईवर विश्वास आहे ना? मग पुढे चालत राहा. सर्व काही चांगलंच होणार आहे. तू अशा द्वाराजवळ पोहोचवल्या जात आहेस जिथे तुझ्यासाठी सुखाचे आगमन आहे, आनंदाचे क्षण आहे. तुझ्यासाठी दिव्य तेज येत आहे जे तुला पुढे नेणारे आहे. तुझ्यासाठी दिव्य प्रकाश आहे. सुखाचे आगमन तुझ्या भाग्यात होत आहे. स्वामी आईचा हा संदेश दिव्य, पवित्र आणि सकारात्मक आहे. जो कोणी हा संदेश स्वीकार करेल त्याच्या आर्थिक समस्या संपवण्यात येतील. त्याच्यासाठी ऊर्जेचा प्रवाह सतत वाहत राहील आणि तो दैवी कृपेने प्राप्त होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी